हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 3रा श्लोक वाचत आहोत. तर या तात्पर्याच्या 3ऱ्या पॅरेग्राफच्या 2ऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. त्यात मोठमोठ्या देवतांना सुद्धा कधी कधी श्रीकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण होतो. मुह्यंती यत सूरयः. तर असे हे जे सूरयः म्हणजे सूर जे देवता आहेत तेही काय आहे, मोहित होऊन जातात, संभ्रमित होऊन जातात. माम तू वेद न कश्चन. तर प्रभुपाद इथे 7.26 जो आपण पुढे श्लोक शिकणार आहोत त्याचा संदर्भ देऊन म्हणत आहेत की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला तत्वतः कोणीही जाणत नाही. आणि जर कोणीही श्रीकृष्णांना जाणत असेल तर तो व्यक्ती महात्मा सुदुर्लभा. तर तसा महात्मा आहे जो भगवंतांना जाणतोय तो कसा आहे, सुदुर्लभा. असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. तर देवता कसे भ्रमित होत आहेत ते आपण आता जाणून घेऊया. ब्रह्मविमोहन लीला झाली, त्यामध्ये काय झालं होतं, वृंदावनात भगवान श्रीकृष्ण आहेत ते गोप बालकाच्या रूपामध्ये मित्रांबरोबर खेळत होते आणि मित्रांचा उष्टा घास खात होते. तेव्हा ब्रह्माजी गोंधळून गेले आणि भगवंतांची त्यांनी परीक्षा घेतली. दुसरा कोणता देवता भ्रमित झाला आहे, कृष्ण लीलेमध्ये जेव्हा गोवर्धन लीलेच्या आधी इंद्राने भगवान श्रीकृष्णांना साधारण बालक समजून अपमान झाला आहे असं त्यांनी मानलं की माझी पूजा न करता त्याने गोवर्धन पूजा करायला सगळ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे इंद्र आहे तो क्रोधित झाला होता आणि त्यांनी व्रजवासी सगळे आहेत त्यांच्यावर खूप सारा पाऊस पाडून त्यांना दंडित करण्याचा प्रयत्न केला होता. तर असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे लीला, त्यांचे गुण इतके दिव्य आहेत की या मोठ्या मोठ्या देवता सुद्धा गोंधळून जाऊ शकतात. आणि म्हणून वैष्णवाचार्य समजवतात की भक्तीमध्ये आपण नियमितपणे रोज भगवान श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत, श्रीमद भागवतम मधल्या, भगवद्गीतेत भगवंतांनी सुंदर सुंदर उपदेश दिले आहेत, हे सगळं आपण भक्तांकडून श्रवण केलंच पाहिजे. नाहीतर काय होईल, आपण सुद्धा गोंधळून जाऊ. पुढे वाचते आहे, म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो मनुष्य श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो. तर प्रभुपाद इथे सांगता आहेत की भक्ती केली तरच भगवंतांना जाणू शकतो. तर 18वा अध्याय आहे त्यातला 55वा हा श्लोक आहे. आपण सगळेच 18.55 हा श्लोक काढूया. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, भक्त्या माम अभिजानाति यावान यचस्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तत् अनंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ रूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो मनुष्य भगवत धामात प्रवेश करू शकतो. तर पुन्हा मी आले आहे आपल्या 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. तर प्रभुपाद इथे समजवतात की जिथपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करणार नाही तो भगवान श्रीकृष्णांना जाणू शकणार नाही. मग तो कोणी मोठा विद्वान आहे, कोणी म्हणतोय मी संस्कृत पंडित आहे, तरी भक्ती केल्याशिवाय भगवंतांना जाणणं केवळ अशक्य आहे. पुढे वाचते, भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तावर असीम कृपा असल्या कारणाने केवळ शुद्ध भक्तांनाच सर्व कारणांचे कारण असणारे, सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य
या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्पज्ञान होऊ शकते. खूप मोठं वाक्य झालं. थोडंसं नीटपणे हळूहळू जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्ण आहेत ते या भौतिक जगतात अनेक सारे ब्रह्मांड आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिव्य लीला करत असतात आणि त्यांच्या ह्या लीला करण्यामध्ये भगवंतांची जी विविध ऐश्वर्य आहेत ती पण प्रकट होत असतात. आणि म्हणून म्हटलं आहे की भगवान श्रीकृष्णांचे सगळे जे दिव्य गुण आहेत त्याचं पूर्ण ज्ञान काही होऊ शकत नाही. तर अगदी शेवटी आपण वाचलं बघा की दिव्य गुणांनी युक्त असलेल्या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्पज्ञान होऊ शकते. का? कारण रोजच्या रोज भगवंतांच्या विविध ब्रह्मांडामध्ये विविध ठिकाणी लीला चालल्या आहेत. आणखीन लीलांची आणखीन ऐश्वर्यांची भर पडत जाते आणि त्यामुळे हे सर्व काही भक्ताला माहीत असणं शक्य नाही, कारण त्या होतच राहत आहेत. म्हणून भगवंतांच्या सर्व गुणांचं पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. भगवंतांच्या कृपेमुळे भक्त आहे तो भगवंतांना जाणू शकतो. तर भक्त आहे तो काय करतो? भगवान श्रीकृष्णांची विविध सेवा मोठ्या प्रेमाने करत असतो. तर हा जो भक्ताचा प्रयत्न आहे भगवंतांना संतुष्ट करण्याचा, तो प्रयत्न भगवंत बघतात आणि मग भक्तावर ते कृपा करतात. आणि मग भगवंतांच्याच कृपेने भक्त आहे तो भगवंतांना थोड्याफार प्रमाणात जाणू शकतो. कारण भगवंतांबद्दल आपण आताच वाचलं की त्यांच्याकडे एवढे सारे दिव्य गुण आहेत, ते सर्व ऐश्वर्याने युक्त आहेत. तर भगवंतांच्याच कृपेने भगवंत जितकी आपल्याला बुद्धी देतील तितके आपण भगवंतांना जाणू शकतो. पुढे वाचते, ब्रह्मानुभूतीचा परमावधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्तच त्यांना तत्वतः जाणू शकतात. तर ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजे काय आहे? परब्रह्म हे भगवान श्रीकृष्ण आहेत हे जाणणं. आणि ही जी ब्रह्मज्योती आहे ती भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून निघणारा हा दिव्य असा प्रकाश आहे. आणि परमात्मा म्हणजे हे भगवंतांचं एक विस्तारित रूप आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारण आहेत, हे सगळं जाणणं. तर हे म्हणजे काय आहे? ब्रह्मानुभूतीची परमावधी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि हे सगळं भक्तच केवळ जाणू शकतो. पुढे भक्तिरसामृत सिंधू मधला श्लोक दिलाय तो वाचूया. म्हणून भक्तिरसामृत सिंधू मध्ये 1.2.234 मध्ये सांगण्यात आले आहे, अतः श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यम इंद्रिये सेवोन्मुखे हि जिह्वादो स्वयमेव स्फुरद्यतः. अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणीही भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकणार नाही. तर अतः श्रीकृष्ण नाम आदी, भगवान श्रीकृष्णांचं नाम आदी, नाम रूप गुण लीला हे न भवेत समजू शकणार नाही. ग्राह्यम इंद्रिये ते आपण ग्रहण करू शकणार नाही आपल्या या भौतिक इंद्रियांनी, कारण आपली इंद्रिय कशी आहेत? अपूर्ण आहेत. पण सेवोन्मुखे पुढे आहे, परंतु भक्तांनी केलेल्या भगवंतांच्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते भगवंत स्वतः भक्तांपुढे प्रकट होतात. सेवोन्मुखे हा जेव्हा भक्त सेवा करतो, जिव्हादो जिभेने कृष्ण प्रसाद खातो आहे, जिभेने हरिनाम घेतो आहे, तर मग स्वयं एव स्वतः भगवंत स्फुरद्यतः त्या भक्तापुढे प्रकट होतात. तर असा हा जो भक्त आहे तो भक्ती करण्याचा जेव्हा प्रयत्न सुरू करतो, सेवा सुरू करतो, तर भगवंत त्याला भक्ती कशी करायची यासाठी मार्गदर्शक पण पुरवतात. आणि हा भक्त जे प्रयत्न करतो आहे ते भगवंतांद्वारे बघितले जातात आणि भगवंत आहेत ते भक्तावर कृपा करतात. तर असा हे जे भक्ती मार्ग आहे तो किती सुंदर आहे. तर आपण सुद्धा आता भक्ती करतो आहोत. रोज आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप नीट लक्ष देऊन करायचा आहे. भगवंतांचे हे जे ग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता, भागवतम, ह्याचं श्रवणम करत राहायचं आहे. कृष्ण प्रसाद आपल्याला खायचा आहे.
ज्यामुळे आपलं हृदय हळूहळू हळूहळू शुद्ध होत जाईल आणि आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठीच भगवंतांची प्रेममयी सेवा करत राहू. तर अशी भक्ती आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे, जीवनभर तेवढ्याच तीव्रतेने करायची आहे. मग त्यामुळे काय आपण भगवंतांना संतुष्ट करू शकू आणि भगवंत कृपा करतील तेवढं आपल्याला भगवंतांविषयी ज्ञान पण मिळेल. तर आपला हा 3रा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.